नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्ही नेक ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची हे दाखवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे व्ही नेक बनवलेला आहे. ही डिझाईन आपल्याला कशा प्रकारे बनवायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग आता सुरुवात करूयात. हे बघा, हे ब्लाऊज पीस मी कट केलेलं आहे. ची मापे दाखवते मी तुम्हाला. 15 इंच उंची घेतलेली आहे, म्हणजे 14 इंच रेडी करायची आहे. 8 इंचाची छाती म्हणजे 32 इंचाची छाती आणि 8 इंच चौथा भाग. व्ही नेक असल्यामुळे 6 इंचाचं शोल्डर घेतला आणि 6 इंच आर्महोल घेतलेली आहे मी. आता व्ही नेकसाठी आपण 3 इंचावर मार्किंग करूया गळ्याची आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 11 इंचाची. आता हे असा बॉक्स बनवून घेते मी. आता हे बॉक्स बनवल्यानंतर आता आपल्याला इथं व्ही शेप द्यायचा आहे. आता हा व्ही शेप दिल्यानंतर आपण थोडासा असा डीप घेऊयात व्ही शेप आणि आता हा शेप आपण कट करून घेऊयात. त्यानंतर हा कट केलेला आता शेप मी बाजूला ठेवते आणि आता हे काठ आहे ब्लाऊजची. या काठला मी पोटलीची डिझाईन बनवलेली आहे, ती लावून घेते पहिले. आता या काठावर आपण पहिले व्ही शेप तयार करून घेऊयात. आता हे 4 ते 5 मी अशा पोटली बनवून घेतलेल्या आहेत. त्या आता मी काठाला एक साईडला पहिले जोडून घेते. त्यानंतर आता यावरती दुसरा काठ ठेवून तो जोडून घेऊयात आपण. आता इथे जोडल्यानंतर आता आपण काय करूयात, हा जो अस्तरचा जो आपण व्ही शेप कट केलेला होता त्यावरती ठेवून मार्किंग करून घेऊयात आणि तो भाग कट करून घेऊयात. आणि आता इथं काय करायचं आहे, आपल्याला जेवढा काठ आहे तेवढ्या काठला परत आपल्याला इथं व्ही शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपण परत व्ही शेप देऊन घेतला. तर हे कटिंग करून घेऊयात. त्यानंतर आता इथं ही जी पोटली बनवलेली आहे त्यावरती दाबटीप टाकून घेऊयात एक, आणि तो जो कट केलेला आपण मार्किंग केलेला व्ही शेप आहे तो कट करून घेऊयात. आता आपण काय करूयात, आता हे जे ब्लाऊज आहे ते पहिले आपण पूर्ण शिलाई मारून घेऊयात. आता हे घेतल्यानंतर तर हे ज्या साईडला अस्तरचा भाग आहे ती बाजू मी घेतली आहे आणि त्या बाजूला आता आपल्याला हे जो आपण व्ही शेप कट केलेला होता तो जोडून घेऊयात अशा प्रकारे. एकदम सोपी आणि दिसायला अशी सुंदर अशी ही व्ही नेक ब्लाऊज डिझाईन आहे. साडीचे काठ मोठे असतील तर अजून छान दिसते ही डिझाईन. आता हे जोडल्यानंतर इथं आपण कात्रीच्या सहाय्याने कट लावून घेऊयात, म्हणजे उलट करायला सोपं जाईल आपल्याला. आता हे भाग आपण पलटून घेऊयात आणि त्यावरती एक शिलाई मारून घेऊयात. या डिझाईनला मी कोणत्याही प्रकारची लेस लावलेली नाही आहे, तरी एवढा सुंदर असा हा आपला व्ही नेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता काठ आहेत ते
एक साईडने मी दुमडून घेतलेले आहेत आणि आता हे जोडून घेऊयात आपण अशा प्रकारे. बघा किती सुंदर अशी ही वी नेक ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. धन्यवाद.